सर्व सूत्र त्याने हातात घेतली तर हा सामना कलाटणी घेऊ शकेल आणि तेच करायचंय. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पापर्यंत बॉल बाहेर निघालाय. 5व्या स्टंपवरून बॉल काढलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल टाकावी लागतील. जेवढी डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल. ज्यावेळेला तुम्ही फलंदाजाच्या धाबा रोखता डॉट बॉल येतात तो दबाव निर्माण होतो आणि त्या दबावामध्ये मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे तुम्हाला विकेट मिळू शकते आणि ते इथे करायचे गोलंदाजांना. दुसऱ्या बाजूने विकेटच्या बरोबरीनेच धावा महत्वाच्या असतील बॅटिंग टीमसाठी. अर्थातच विजय दुर्ग लायन्ससाठी गॅप शोधलाय. बॉल जाईल थर्डमॅनला. डीप मध्ये फिल्डर पोहोचेल असं वाटत नाहीये. येस, बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार आलाय. प्रहार प्रीमियर लीगचा चौकार. चोपन्न धावांचं लक्ष्य. थोडस दक्ष राहावं लागेल. सुरुवात चांगली केली. थोडस मागे गेला, गॅप शूटला गली आणि त्यानंतर शॉट थर्डमॅनच्या अगदी मधोमध बॉल दिशा देत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनेच टाकला जाईल. हाफ ट्रॅकर होता, मागे गेलाय, पूल केलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवला जाणार नाहीये. हा देखील पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. वेलकम व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर. मनीष पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वाच्या 3ऱ्या दिवसामध्ये. आज दुपार 17 पासून त्यांचा आवाज आपल्या कानावर येईल. धावसंख्येने वेग धारण केले. 11 धावा आहेत. कोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून. हा देखील बॉल थांबवण्याचा प्रयत्न. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, कडक ऊन आहे आणि बॉल देखील पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. पहा, कॅप झटकली, नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत. 15. 54 बनवायच्या, त्यापैकी 15 पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात.